आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत, जी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये कोणतीही खोटी माहिती नसते, कोणतीही खोटी बातमी आपण देत नाही। तर हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत। जर या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर लाभ मिळायला उशीर होऊ शकतो। मी म्हणत नाही की लाभ मिळणार नाही, फक्त लाभ मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो। जसं की शासनाने मोठा निर्णय घेतला आहे, आता या योजनेचे पैसे थेट डीबीटी पद्धतीने तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही माहिती तुमच्यासाठी आणि इतरांसाठी खूप महत्त्वाची आहे। 19 डिसेंबरच्या GR नुसार डीबीटी पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे। यामुळे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काही सोप्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील, पण घाबरू नका। त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही, किंवा कुठल्याही रांगेत उभे राहण्याची गरज नाही, किंवा कुठल्याही कॅफेत जायची गरज नाही। मी तुम्हाला सगळं अगदी साध्या भाषेत समजून सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्डचे झेरॉक्स व आधार कार्डच्या झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहून घ्या, आणि ज्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतात त्या बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स, या 2 झेरॉक्स घेऊन तलाठी ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत। मित्रांनो, अजून एकदा नीट ऐकून घ्या। आधार कार्डचे झेरॉक्स आणि त्यावर आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे, आणि पासबुकचे झेरॉक्स, या 2 झेरॉक्स घेऊन तलाठी ऑफिसमध्ये जायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार कार्डच्या झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहिणे खूप महत्त्वाचं आहे, तो विसरता कामा नये। जर तुम्ही मोबाईल नंबर लिहिला नाही तर तुमचं अकाउंट डीबीटीसाठी ॲक्टिव्ह होणार नाही। त्यामुळे ही कागदपत्र घेऊन तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन जमा करायची आहेत। बाकी डीबीटी प्रक्रिया सरकार पूर्ण करेल, आपण फक्त कागदपत्रे जमा करायची आहेत। तर कधीपर्यंत जमा करायची आहेत, तर लवकरात लवकर जमा करायचे आहेत, कारण जेवढा उशीर तुम्ही कागदपत्रे जमा करायला कराल तेवढाच उशीर तुम्हाला पैसे यायला होईल, किंवा पैसे येऊ पण शकणार नाही, जोपर्यंत तुमची डीबीटी प्रक्रिया पूर्ण होत नाही। मग कागदपत्रे कधीपर्यंत जमा करायची आहेत हे तर अजूनपर्यंत सांगण्यात आले नाही, पण जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर पेन्शन मिळण्यास उशीर होऊ शकतो। त्यामुळे आजच कागदपत्रे तयार ठेवा आणि तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जमा करा। मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका, तुमच्या कुटुंबापर्यंत, मित्रांपर्यंत आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा। बाकी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।